हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा, मी आज एक छोटासा ब्लॉग बनवत आहे. कारण मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही आणि मला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं बघा. तर आम्ही जातो बघा, माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघंजण जातो अमरावतीला. तर तेथे त्यांनासुद्धा काम आहे दवाखान्यात. आणि हे बघा, तर आम्ही दवाखान्यामध्ये आलो आहे. तर त्यांचं काम व्हायचं आहे बघा. त्यांच्या पायाला प्रॉब्लेम होता, त्यामुळे आम्ही दवाखान्यात आलो होतो बघा, इथे पंजाबराव हॉस्पिटलमध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर इथे मग रक्ताचा रिपोर्ट येईपर्यंत थांबावं लागलं. तर वापस जाताना आम्ही गेलो होतो अंबादेवीमध्ये. तर बघू शकता तुम्ही, ॲटोमध्ये बसलो आणि मग आम्ही ॲटोवाल्याला म्हटलं की अंबादेवीमध्ये आम्हाला अंबा गेटजवळ आम्हाला उतरून द्या. तर बघा, आम्ही बसलो आहे. तर तिथून मग आम्ही आता अंबा गेटला निघत आहे, अंबादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर बघा, आता आम्ही उतरलो आहे अंबादेवीच्या मंदिरामध्ये. तर गेटसमोर आम्ही आहोत बघा. तर इथे माझा भाऊसुद्धा आहे, माझा भाऊसुद्धा आला आहे अमरावतीला, आणि माझे मिस्टर. तर आम्ही तिघंजणं बघा. तर तो तर म्हणत होता येत नाही मी तुझ्या ब्लॉगमध्ये, पण चल म्हटलं येणार आहे, असं काही नाही. म्हणजे पुष्कळ लोक असे ब्लॉग वगैरे काढतात, काही एवढं काही नाही आहे म्हटलं त्यात. तर चल म्हटलं, तर त्यानं मग स्माईल दिली थोडीशी. आणि बघा, मग आम्ही आता म्हणजे मंदिराच्या आतमध्ये आता आम्ही मंदिराजवळ आम्ही आलो आहोत बघा. तर रोडनं बघा किती सुंदर असे दुकानं आहे, आणि एवढं म्हणजे चांगलं सामान मिळतं ना इथे या दुकानामध्ये. तर पूजेचं सामान तर पूर्णच मिळतं इथे, आणि कमळाचे फूल वगैरे हे सर्व आता इथे अमरावतीला अंबादेवीच्या मंदिराच्या परिसरात मिळतं बघा. तर हे बघा, अशा प्रकारे हे मंदिर आहे आतमधलं. तर आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू देत नाही, त्यामुळे मी फक्त दरवाजापर्यंतच व्हिडिओ काढलेला आहे. आणि ते पहिलं मंदिर आणि हे दुसरं मंदिर लागते बघा. तर हे बघा, इथे लग्न झालं होतं वाटते. तर हे मंडपचं जे हे आहे ना लोखंडाचं जे वगैरे, तर ते अजून मंडपचं पूर्ण काढायचं आहे बघा. तर मंदिर बघा किती सुंदर आहे देवीचं. खूप सुंदर असं मंदिर आहे मैत्रिणींनो. तर हे बघू शकता किती सुंदर असं कलाकृतीने बांधलेलं मंदिर आहे हे. तर अंबादेवीचं मंदिर आहे अमरावतीमधील. तर प्रसिद्ध मंदिर आहे मैत्रिणींनो, खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आणि दिवसही भर येथे म्हणजे इतकी धूम असते ना. आणि दुपारी 2 वाजेपर्यंत 10 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसादसुद्धा असतो. तर इकडे बघा, इकडे समोर इथे गार्डनसुद्धा आहे, म्हणजे घुमण्या फिरण्यासाठी असं गार्डन वगैरे आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे, आणि खूप सुंदर असा परिसर आहे ह्या मंदिराचा मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे. आणि हे बघा, मी द्वाराजवळच पर्यंतच मी व्हिडिओ काढत आहे, कारण समोर व्हिडिओ काढायची परवानगी नाही आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता तिथपर्यंतच. त्यानंतर मग मी घरी आली मैत्रिणींनो, आणि थकली होती, त्यामुळे मग सकाळी मी थोडा जास्त स्वयंपाक केला होता. तर बघा, त्यातल्याच पोळ्या काही शिल्लक होत्या, त्याचंच मी असा मिक्सरमधून काढून हे बघा अशा प्रकारे चिवडा करून घेतला शिळ्या पोळीचा. कढईत तेल हे बघा 2 चमचे मी तेल घालून घेतलं कढईमध्ये. त्यानंतर मोहरी, जिरं आणि मोहरी जिरं दोन्ही घातलं बघा. तर मोहरी चांगली तडतडली आणि जिरं चांगलं तडतडलं. त्यानंतर बघा हिरव्या मिरच्या घातल्या थोड्याशा. तर त्याने अधिक चांगली चव येते आपल्या चिवड्याला. चिवडा म्हणा किंवा खरडा म्हणा किंवा कुटके म्हणा. तर बघा, आता कांदा घातलेला आहे, चांगला मोठा कांदा मी चिरून घेतला होता. तर आता बघा, चांगला परतायचा आहे कांदा, आणि लालसर होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तर बघा, आता लालसर आलेला आहे कांदा. तर आता यामध्ये आपण बघा हळद घालून घेऊया आणि चटणी घालून घेऊया बघा. तर मी एकदम पाव चमचा छोटी हळद घालते बघा, आणि अर्धा ते पाऊण चमचा मी तिखट घालत आहे. तर आमच्याकडे जास्त तिखट लागतं, त्यामुळे थोडं अधिक तिखट घातलं. आणि मीठ मी हातानेच घातलं बघा, मला हाताचाच आकार व्यवस्थित म्हणजे समजतो अंदाज. तर हे बघा, अशा प्रकारे आपण ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर बघा, मोठा एक टोमॅटो मी चिरला होता, तोसुद्धा मी यामध्ये कढईमध्ये टाकून घेतला. तर अशा प्रकारे आता फिरून घ्यायचं आहे छान, आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत थोडं थांबायचं आहे. त्यानंतर मग आपण हे पोह्याचा चिवडा टाकून घेऊया. तर मला म्हणजे गोडनिंबाचा पाला आहे ना, तोसुद्धा टाकायचा होता. तर लक्षात नव्हतं राहिलं पहिले, तर आताच मी टाकत आहे बघा. स्वच्छ धुवून घेतला आणि चांगला हाताने मस्त बारीक व्यवस्थित करून घेतला, आणि त्यानंतर टाकून घेतला.
तर असं आपण आता टोमॅटो मॅश होईपर्यंत थांबायचं आहे. तर बघा आता टोमॅटो मॅश झाले आहेत. तर आता आपल्याला पोळीचा चिवडा मी पूर्ण टाकून घेतला आहे बघा. तर अशा प्रकारे आता आपल्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे बघा चांगलं फिरून झालेलं आहे. तर आता आपल्याला 2-3 मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे बघा. तर खूप छान असे ह्या पोह्याचा चिवडा लागतो. चिवडा किंवा कुटके म्हणा, तर खूप छान लागतो बघा. आता खूप छान मस्त वाफाळले आहेत. तर यामध्ये आपण आता मस्त सांबार टाकून घेऊया. सांबार म्हणजे हे बघा अशा प्रकारे. तर आपण पूर्ण आता त्यामध्ये सांबार टाकून घेतलेला आहे. तर आता आपण हे बघा आता पूर्ण आपले हा चिवडा झालेला आहे बघा पोळीचा. तर आता वरतूनसुद्धा मी सांबार टाकलेला आहे. तर बघू शकता. आणि थोडं डेकोरेशनसाठी वरतून सांबार केला. आणि कांद्याचं बघा कांदा कापून मी असं फूल तयार करून घेतलेलं आहे बघा. तर किती सुंदर दिसत आहे हे फूल. तर कांद्याने मी असं हे फूल बनवून घेतलं आणि मध्ये थोडा सांबार टाकून बघा किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की करून पहा शिळ्या पोळीचा चिवडा, खरडा किंवा कुटके म्हणा. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.